आजची रेसिपी आहे अंडा पुलाव। त्याकरता दिल्ली राईस तांदूळ हा आपण अर्धा तास पाण्यात भिजत ठेवणार आहोत। स्वच्छ धुवून हा अर्धा तास भिजून ठेवूयात। आपला तांदूळ अर्धा तास भिजून झालेला आहे, पाहू शकता चांगला फुगला आहे। आता आपण एका पातेल्यात 2 तांबे पाणी गरम करून घेऊया। यामध्ये 2 ते 3 तमालपत्र, 4 विलायची, थोडेसे जिरे टाकून घेऊया। आलं लसूण पेस्ट पण आपण टाकणार आहोत त्यात। स्वादानुसार मीठ। हे उकळण्याची वाट पाहू आता आपण। पाहू शकता पाणी उकळले। आता यामध्ये हा भिजलेला तांदूळ आपण टाकून घेणार आहोत। त्याआधी या तांदळावरचे सगळं पाणी काढून घेऊयात। त्या पाण्यामध्ये तांदूळ शिजवून घेऊयात। आपला तांदूळ शिजतोय। आपला भात शिजून तयार आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। भात आपण असा पुरणाच्या चाळणीत काढून घेतलेला आहे, म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जाईल। अंडा राईससाठी आपण एका कढईत 2 चमचे तेल टाकून गरम करून घेणार आहोत। यामध्ये आपण एक मीडियम आकाराचा कांदा, एक मीडियम आकाराचा टोमॅटो चिरलेला आहे तो टाकून घेणार आहोत। चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। आपला आता कांदा चांगला लाल झालेला आहे। यामध्ये आपण अंडे परतून घेऊया। यामध्ये 2 अंडे टाकून घेतलेले आहेत। गॅस फुल करायचा आणि अंडी चांगली परतून घ्यायची कांद्यामध्ये। अंडा असं पूर्ण फोडून घ्यायचं। यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद, पाव चमचा अजिनोमोटो, पाव चमचा चाट मसाला, साठवणीतला मसाला आणि 2 चमचे बिर्याणी मसाला टाकून चांगले मिक्स करून घेणार आहोत। पाव चमचा मीठ टाकणार आहोत। भातामध्ये मीठ आहे त्यामुळे यात थोडेच टाकायचं आणि हे मिक्स करून यात भात टाकून मिक्स करून घेऊयात। आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे। त्याला झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ देऊन घेऊयात। आता आपण आपला राईस पाहू, मस्त वाफ सुटलेली आहे, पाहू शकता। यावरती आपण कोथिंबीर पेरून घेऊ। आता आपला तवा अंडा राईस तयार आहे।